छे छे. अरे उगाच एवढी घाबरले मी. काय घाबरण्यासारखं काय आता त्याच्यात? ती कमळी काही परत मुंबईत येत नाही. तिने ठरवलंय ना की ती काही आता मुंबईला परतून येत नाहीये. घाबरायचं कशाला एवढं? तुमचा शोध मी असा अर्धवट राहू देणार नाही. मी मुंबईला परत निघालोय. खरं या टायमाला नुसतं शिकायला नाही, तुमच्या दोघांसाठी, तुमच्या आयुष्याला न्याय मिळवून द्यायला निघालो. हाय आबा, आशीर्वाद असू द्या. आबा, कमळेला वाटतंय ती फक्त तिच्या वडिलांच्या शोधात निघाली आहे. पण ह्याच शोधातून ती पुन्हा तिच्या स्वप्नांकडे निघाली. तिच्या या प्रवासात मी तिला कधीच एकटं नाही पडू देणार. कमळे, कमळे, कमळे. अगं बाहेर चल, सावकार आलेत. तुझ्या संग काहीतरी बोलायचंय म्हणालेत. चल. हे बघ पोरी, तुला माहित असल नसल, खरं तुझ्या आईनं आणि आबानं माझ्याकडून शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. ते तसंच आहे. आता आबा गेलं तेव्हा मी गप्प बसलो होतो. आता सरोज पण गेली. मग माझ्या पैशाचं काय? ते कोण देणार? सावकार, मला थोड्या दिवसांची मुदत द्या की मी तुमचं सगळं पैसे परत देतो. अगं तू मोप म्हणशील की मी देतो म्हणून, पण मी तुझ्यावर विश्वास कसा देऊन चालणार? विश्वासानं हा व्यवहार चालत नाही. तुझ्या आईनं बी शपथ दिला होता. त्याचं काय झालं? मला माझं पैसे मिळालं, तसं बी नवऱ्यानं सोडलेल्या बाईचं आयुष्य सुखात जाणार होतं. होय, बास. गेलेल्या माणसाबद्दल असं बोलताना लाज नाही वाटत तुम्हाला? तुमचे बँक डिटेल्स द्या. किती पैसे झालेत? ऋषी सर प्लीज. हाया ना आबाने यांच्याकडनं कर्ज घेतले तर ते मी फेडायला पाहिजे. माझी जबाबदारी. सावकार, तुम्ही असं करा, आमच्या घरात मागच्या वर्षी जे पीक उगवलं होतं ते सगळं धान्य आहे. तुम्ही ते घेऊन जावा आणि ते इका, त्याचे जे काय पैसे आहेत तुमच्याकडे ठेवा. अगं त्यामध्ये व्याज बी चुकतं व्हायचं नाही. त्यापेक्षा एक काम कर, हे घर माझ्याकडे घाण ठेव. मी एखादा भाडेकरू ठेवून माझे सगळे पैसे वसूल करतो.